कळण्याची भाकरी आणि राजेशाही थाळी हे तुम्हाला काही पटणार नाही बुवा. तुम्हाला मी आता ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघणार असाल तुम्ही स्वतःच म्हणाल की हो अगदी बरोबर आहे. त्यासाठी इथे आपण दादर घेत आहोत 2 किलो, अर्धा किलो उडीद आणि 90 ग्रॅम मीठ असं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही दादर किंवा ज्वारी दोघांपैकी काहीही घेऊ शकतात आणि याला मस्त चक्कीवर आपण जाडसर भाकरीसाठी दळतात तसं दळून आणायचं. चला आता पटापट पुढच्या तयारीला लागू. इथे आपण 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मस्तपैकी लोखंडी तव्यावरती आपण त्याला भाजायला घालत आहोत बरं का. देठ काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्या आपण इथे भाजायला घातल्या आहेत. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी त्या हलक्याशा अशा चटकता आहेत तोपर्यंत आपण त्यांना भाजून घेणार आहोत. नंतर आपण ह्या भाजून घेतलेल्या मिरच्यांना मिक्सरला फिरून अशा पद्धतीने जाडसर भरडा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात. आता इथे तुम्ही मिरच्या तुम्हाला आवडतील त्या प्रकारच्या तुम्ही वापरू शकतात बरं का. तिखटपणा तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर. तिकडे आता पुढे आपण लगेच एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलंय. त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टमाटा घालायचा बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकतात आपण मस्तपैकी त्या फोडणी पात्रामध्ये टमाटा असा फोडणीला परतायला घातलेला आहे. तुम्ही बघू शकतात त्याला मध्यम आचेवरती आपण मस्तपैकी असा करपूस खमंग असा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार आता इथे आपण मीठ घालत आहोत. मीठ घातल्यानंतर त्याला पुन्हा छान मिक्स करायचं आहे. संपूर्ण रेसिपी अतिशय सोपी आणि तेवढीच मजेदार आहे बरं का मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे आपण ह्या सगळ्या टमाटा फोडणीमध्ये किंवा टमाटा आपण परतून घेतो त्यामध्ये 1 चमचाभर ठेचा जो आपण तयार करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्याला जी आपण मिरच्या वाटून घेतल्या आहेत जाडसर भरडा त्यातला 1 ते 1.5 सव्वा चमचा आपण यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर तो सुद्धा व्यवस्थित खमंग त्यासोबत परतून घेतलेला आहे बरं का. आणि त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची. ती थोडी जास्तीची घातली तरीसुद्धा चालते बरं का. तुम्ही बघू शकता त्याला छान आपण सुंदर असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे. मजेदार आपला असा खमंग हा टमाटाचा ठेचा तयार झालेला आहे बरं का. टमाटा घालून अतिशय मजेदार असा हा आपण तयार करून घेतलेला फोडणीदार मस्तपैकी असा टमाट्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. आपण एका बाउलमध्ये त्याला काढून घेऊया. आता इथे पुढे लगेच त्याच फोडणी पात्रामध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये छोटी वाटी भरून आपण डाळीचं पीठ घालायचं मित्रांनो आणि त्याला अशा पद्धतीने मस्तपैकी त्या तेलामध्ये खास खरपूस असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात त्याला मजेदार पद्धतीने असं फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार त्यात थोडंसं मीठ आपण घालत आहोत. हे सगळं अगदी मस्तपैकी असं मंद आचेवरती आपण हे सगळं खरपूस फ्राय करून घेत आहोत. त्यामध्ये आता आपण 1 ते सव्वा चमचा पुन्हा ठेचा घालायचा आहे आणि तो ठेचा ह्या डाळीच्या पिठासोबत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इतका खमंग असा हा ठेचा तयार होतो. हा 2 नंबरचा आपण ठेचा तयार करून घेतो बरं का. आपण याआधी टमाट्याचा ठेचा जो तयार केला त्यानंतर आपण डाळीचं पीठ घालून अतिशय मजेदार असा हा दुसरा ठेचा तयार करून घेतला आहे बरं का. आणि आपण गॅसवरून ती फोडणी पात्र खाली उतरवलं आहे. त्यामध्ये आता बारीक चिरलेलं हिरवागार कोथिंबीर घालायचं आहे आणि तो सुद्धा मस्तपैकी कालवून घ्यायचा आहे बरं का. आहे की नाही सोपी आणि झटपट अशी रेसिपी. याला सुद्धा आपण पुन्हा व्यवस्थित कालवून घेणार आहोत मित्रांनो. आपलं दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण एक मजेदार असा डाळीचं पीठ घालून तयार करून घेतलेला ठेचा सुद्धा आपण ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईकसुद्धा जरूर करा बरं का. आता इथे मिक्सरच्या भांड्याला आपण बरेच सारे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्यामध्ये काही हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजलेले आहेत ते घालून थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्याचा मस्तपैकी हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे, भरडा तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याला आता आपण फोडणी पात्रामध्ये थोड्याशा तेलामध्ये छान परतून घेत आहोत बरं का. तुम्ही बघू शकतात आपण आता लसूण घालून हा पुढचा ठेचा तयार करत आहोत आणि तो सुद्धा ह्या फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घालून छान असा खमंग परतून घ्यायचा आहे. बरं आता फोडणी पात्रामध्ये आपण संपूर्ण तयार करून घेतलेला ठेचा जो भरडा आपण सगळा तयार करून घेतला आहे तो मस्त छान परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची बरं का. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला अगदी पुरीसारखी फुलणारी मजेदार अशी कळण्याची भाकरी कशी बनवायची तो सुद्धा आपल्याला शेवटी व्हिडिओमध्ये बघायचं आहे बरं का. हा तयार करून घेतलेला ठेचा सुद्धा आपण बाजूला बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि आता लागलीच आपण पुढच्या व्हिडिओला लागणार आहोत. आपण दळून आणलेलं मस्त कळण्याचं पीठ चाळणीने चाळून घेतलं आहे बरं का. इथे आपण परातीमध्ये थोडंसं आपल्याला भाकरीला हवं तेवढं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्तपैकी ते मळून घ्यायचं आहे बरं का. यामध्ये आपण दादर उडीद अख्खे आणि मीठ घालून चक्कीवरून दळून आणलं आहे बरं का मित्रांनो. त्याचं तुम्हाला मी प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे. इथे आता तुम्ही बघू शकतात भाकरीसाठी आपण हे व्यवस्थित पीठ अशा पद्धतीने घट्टसर मळून घ्यायचं आहे बरं का परातीमध्ये छान. आणि तुम्ही बघू शकतात इथे आपण भाकरीचं पीठ इतकं मळलं आहे की त्यातनं आपल्या छोट्या छोट्या 2 भाकरी तयार होते. इथे आपल्या हाताला अजिबात पीठ चिकटलेलं नाही असं जिथे दाखवलं त्याआधी पीठ आपलं अगदी परफेक्ट दळलेलं आहे. त्यामुळेच ते हाताला चिकटत नाही आणि भाकरी करणं अगदी सहज सोपं शक्य होतं आहे.
तुम्ही बघू शकतात. आता इथे आपण परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे मित्रांनो. त्यावरती आपल्याला ही भाकर थापून घ्यायची आहे. ती भाकर आपल्याला गोल गोल हाताच्या मदतीने अशी फिरवावी लागणार आहे. त्यामुळे आधी आपण हलकंसं पीठ असं अंथरून घ्यायचं आहे खाली आणि त्यावरती हा उंडा ठेवून त्याला हाताच्या बोटांच्या मदतीने अशा पद्धतीने थापायला सुरुवात करायची आहे. तुम्ही बघू शकतात. याला असं गोल गोल फिरवत फिरवत हलकंसं पुढच्या बाजूला प्रेस करत करत आपण त्याचा आकार वाढवायचा आहे. मुद्दामून आपण हा व्हिडिओ अनएडिटेड ठेवलेला आहे, कारण ज्यांना कोणाला भाकर जमत नाही त्यांच्यासाठी हे एक छोटंसं ट्युटोरियल तयार होईल बरं का. तुम्ही बघू शकतात. याला आपण छानपैकी अशा पद्धतीने थापून घेतलेली आहे हाताने आणि मस्त गरम तव्यावरती याला भाकर अशी उचलून घालायची आहे. पीठ लागलेली बाजू वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि त्या बाजूवरती आपण वरतून ओंजळीत पाणी घेऊन अशा पद्धतीने पाणी त्यावरती फिरवायचं आहे बरं का मित्रांनो. पाण्याचा असं व्यवस्थित कोट झाला पाहिजे तरच तुमच्या भाकरीला छान पोपडा येतो बरं का. म्हणजे भाकरी बनवण्याची ही एक टेक्निकल बाजू अशी तुम्ही म्हणू शकतात. इथे आता एक दीड मिनिट झाल्यानंतर तव्यावर भाकर घातल्यानंतर तिला अशा पद्धतीने सराट्याच्या साह्याने आपण अशी पालथी मारायची बरं का. तिला अशी आपण पलटी करायची आहे आणि तुम्ही बघू शकता एक बाजू तिची शेकली गेलेली आहे. दुसऱ्या बाजूने तुम्हाला आता दाखवतो भाकर ती कशा पद्धतीने शेकली गेलेली आहे. हाताने उचलायची आहे. तुम्ही बघू शकतात. तिला मस्तपैकी अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे. एकदाच आपण तिला पलटी केलेली आहे आणि आता लगेच आपण डायरेक्ट फ्लेमवरती तिचा पोपडा कसा तयार होतो तुम्ही बघू शकतात. तिला अगदी पुरीसारखी ती फुलली पाहिजे. तुम्ही बघू शकता. अतिशय मजेदार अशी टम्म आपली ही भाकरी फुगलेली आहे बरं का. भाकरीचं म्हणजे अगदी माणसांपेक्षा उलटं असतं बरं का. म्हणजे ती जर फुलली आणि फुगली तर ती खूप आनंदी झाली असं त्याचा अर्थ असतो. म्हणजेच परफेक्ट झालेली आहे बरं का. इथे आपण थाळीमध्ये ही गरमागरम भाकरी ठेवून घेऊया आणि मी तुम्हाला लगेच तिचा पोपडा काढून दाखवतो बरं का. म्हणजे भाकर परफेक्ट झालेली आहे हे आपल्याला पटेल. आणि आता ही संपूर्ण थाळी बघा ना तुम्ही एकदा तिच्याकडे किती म्हणजे अगदी राजेशाही नाही आहे का तुम्हाला वाटत ही थाळी. बरं हे 3 प्रकारचे ठेचे आपण जे केलेले आहेत हे तुम्ही एकदाच करायची गरज नाही. तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या पद्धतीने तुमच्या सवडीने करू शकतात. पण तिघही ठेचे अतिशय अप्रतिम असे बनतात बरं का. आणि तिघही ठेचे तुम्ही जर समजा फ्रीजमध्ये ठेवले तर एक 8 दिवस सुद्धा पुरतील व्यवस्थित तुम्ही त्याला स्टोअर केलं तर. अशा पद्धतीने ह्या ठेच्यांचा तुम्ही आनंद घ्या. तुम्ही बघू शकतात मजेदार पोपडा असलेली ही भाकर सुद्धा आपण अतिशय परफेक्ट अशी बनवलेली आहे. बरं मला सांगा इतकी मजेदार थाळी कोणाला आवडणार नाही. मग आहे की नाही खरोखर राजेशाही. नक्की ट्राय करा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीसह. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.